दोन बोलतात हळूच, लक्षात घ्या. पहिली स्टेप केली लक्षात आहे ना. मग दोन बोलतात काय करायचं, दोन स्थिती कशी असते. हळूच हलवणीचा कंट्रोल जरा लक्ष देऊन पहा. हळूच बघा, हलवटी कंट्रोल कसा आहे. काही लोक बिंदास असं करतात खुशाल, रॉंग आहे, काहीच फायदा नाही. सिम्पली बघा, मी केलं थोडासा दाब, शरीरावरती ताण पण नाही. पुन्हा तीच प्रक्रिया आहे, श्वास श्वास पण रिदम मध्ये 7 वेळा 5 असतं. दोन बोलतात. आराम थांबायचं नाही. होत जात. ओके, 3 बोलतात. नमस्कार मुद्रा बघा, स्थिती अशी पाहिजे. 3 बोलतात. सूर्यनमस्कार आहे आपल्या यामध्ये, पण त्याचाच एक भाग हा आपल्याला इथे घ्यायचा. नमस्कार आसन, आणि ते पण का, त्याचं पण मी सांगतो महत्व. कारण या हाताचा दाब, या हाताला याचा दाब दोघांना जेव्हा आपण क्रिएट करतो, त्यामुळे आपली जी जीवनी शक्ती आहे त्याचं केंद्रीकरण इथे होतं. आणि त्याच्यापूर्वी जे 2 प्रयोग आपण केले, ते केल्यामुळे आपल्या मेंदूचं, अंतःस्रावी ग्रंथीचं शुद्धीकरण झालेलंच असतं. म्हणजे दाब क्रिएट करून आपण पूर्ण जागृत आणि अर्धजागृत मन एकाग्र करून घेतो. आणि मग काय करायचं, त्यानंतर मी पुढची इन्स्ट्रक्शन देणार. तर 5 मिनिटाचं हे प्रयोग, 3 मिनिटाचे 3 प्रयोग झाले. पूर्वस्थिती पहिली स्टेप, दुसरी, तिसरी, आरामात 3 मिनिटात होतं. उरले किती, 2 मिनिटं. त्या 2 मिनिटाचा पूर्ण आपल्याला फायदा घ्यायचा. काय करायचं, सिम्पली हात असंच ठेवून 1 मिनिटं प्रार्थना. ज्या धर्माच्या जी प्रार्थना आवडते ती आपण करू शकतो. इथे सहज आपण एक गायत्री मंत्र उच्चारण घेऊया, पण रिदम मध्ये सहज. 1 मिनिटं उच्चारण फक्त मंत्र, आणि 1 मिनिटं मौन. मौन इट्स ट्रिमेंडस इफेक्ट. ध्यान म्हणजे मौन. मौन जर सिम्पली मी सांगतोय की जसं शब्दांच्या माध्यमाने आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो, तर मौनच्या माध्यमाने म्हणजे शांत होऊन या प्रक्रियेच्या माध्यमाने आपण स्वतःला कॅच करणार. मी आनंद स्वरूप, शांत स्वरूप, आणि लगेच त्यानंतर शेवटचं 5 मिनिटाचं प्रयोग असतात. 2 मिनिटाचं उच्चारण आहे आणि 3 मिनिटाचं मग ध्यान, शेवटचं ध्यान. ओके. आणि मी आताच अभिनंदन देतोय की हे प्रयोग करण्यापूर्वीच, की अगोदर मी हे प्रयोग तर घेतलेले होते, पण हळूहळू मला स्टडी करता करता म्हणतात ना, शिकतच असतो आपण. खूप याचा फायदा आहे. आपण एक नवीन अनुभवात जाणार आहोत. आता चांगलाच आपण फायदा घेऊया. प्लीज स्टँड. आणि काही क्षण असं विचार की आपण एकदम दूर निघून गेलेलो आहोत. रेडी, स्ट्रेट ॲज कन्स्ट्रक्शन. अंगठामुठीमध्ये बंद आणि एकदम स्थिर करून घ्यायचंय. चष्मा काढून ठेवला तर बरं होईल. कारण आपण जेव्हा नमस्कार आसन करणार त्यावेळी आपल्या नजरेचंही जास्त आहे. व्यवस्थित केली आपण. पहिली स्टेप, 1 मान पाठी हळून, प्रयोग स्टार्ट. दीर्घ श्वास सखोल आत येऊन द्या, पूर्ण बाहेर पडून द्या. मान हलवू नका प्लीज. ह्या आरामात घ्या भरपूर. हे श्वास पोटापर्यंत गेलं चालतंय, याचा काही प्रॉब्लेम नाही. घेणं आणि सोडून द्यायचं लगेच. पूर्ण आत. सुंदर. विथ युअर एनर्जी. गोष्टी स्पेशली कॉन्सन्ट्रेट ऑन स्टार्स. सुंदर. ह्या घ्या भरपूर आत. एवढी शक्ती करा. शरीरावर ताण आणायचा नाही. आरामात उभे राहा. दीर्घात इकडे घ्यायचं, सोडून द्यायचं. न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होत आहेत छोट्या मेंदू मधले. डोळे बंद असतील तर खूपच छान. दोन. हळूच 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 एकदम स्लो. अलगद.
अनुवटी कौतुकाला कर आनंदाने प्रेमाने स्पर्श ओढ उघडायचं नाही. दुसरी स्टेप दादा तर ठेवा प्रयोग स्टार्ट. इन्हेल एक्सेल कंटिन्यू घ्यायचं पूर्ण मोकळं सोडून द्यायचं श्वास. थांबवायचं नाही बिलकुल. घेतलं लगेच सोडून दिलं. तसं स्वच्छ साफसफाई चालू आहे. आज जास्त शरीराला हलवण्याची काही गरज नाही. आरामात घ्यायचं आरामात सोडून द्यायचं. पूर्ण हे आपल्या श्वासोश्वास वरती आहे. थायरॉइड ग्लँड पूर्ण इफेक्ट. राणी नाडी नाड्यांची मुख्य नाडी. सुंदर. ज्यांना थायरॉइडचाही प्रॉब्लेम त्यामध्येही फायदा. खूप छान. अजून 2-3 वेळा आरामात करून घ्या. ना सोडून द्या लगेच. कंजूशी करायची नाही यामध्ये. घ्यायचं सोडून द्यायचं. नमस्कार मुद्रा. डोळे बंदच ठेवा. उजव्या हाताचा दाब डाव्याचा उजव्याला होऊन द्या. दाब सहित उभे राहा नमस्कार मुद्रेमध्ये. आणि असा विचार की आपण एकांत स्थळी उभे आहोत. बौद्ध धर्मामध्ये याला विशेष भिक्षुकांना शिक्षण देताना महात्मा बुद्ध गौतम बुद्ध हे करायचे. पूर्ण लक्ष. दाबसही पण आता जास्त दाब नाही. सिम्पली हात जोडूनच ठेवा. तशाच स्थितीमध्ये दाब नाही. फक्त हात जोडून. मी जसं उच्चारण करणार सेम तसं बाकी त्याच रिदम मध्ये करायचं आहे. ओम भूर्भुवः स्वाहा. न थांबता आपल्याला हे उच्चारण करायचं असतं. मग आता आपण हे 5 वेळा करा. पण थांबायचं नाही आणि उच्चारण असं स्पष्ट पाहिजे जसं आपण ऐकलं. स्टार्ट. शब्द पूर्ण. दीर्घ. सोधिशी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. शब्दांनी आपण दुसऱ्यांपर्यंत
पोचतो. या माध्यमाने आपण स्व काय